चला सुसाट एकदम लवकर. हा ईश्वर घेऊन आलाय, भाऊ घेऊन आलाय. मग पाहण्याचं काहीतरी काम नको बाबा, तुम्ही मोबाईल काढा ना, आमच्याकडे काहीतरी नको का. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण निघालोय खांडसला, कर्जतला आहेत आपण सध्या. कर्जतवरून निघतोय. तर आजच्या ट्रॅक मध्ये आपल्या बरोबर आले का सागर भुजबळ, आपण आता डायरेक्ट हनुमंत करांडे आमचे, गणेश देशमुख आमचे, आणि इकडे मंगेशराव. हॅलो. आणि पुढे आपले इन्स्ट्रक्टर बसले अमोल दंडवते. अमोल दंडवते हिअर. ओ माय गॉड. तर इकडनं आपण अर्धा तासात पायथ्याशी पोहोचू. आणि नंतर I thought I had it figured out, believed in us, we were meant to be, no doubt. किती 800 ना देऊन टाक. मग जाऊ दे, सकाळ सकाळ नाराज करू मग त्याला. हे बघा किती आहेत बघा, एकदा मोजून घ्या. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो खांडस गावामध्ये आणि इकडनं आपली चढाई चालू होणार आहे. आपल्याला इकडे येण्यासाठीच कमीत कमी 1-1.5 तास लागला आहे. खूप लांब आहे. 27-28 किलोमीटर दाखवत होतं, परंतु वेळ लागला आहे भरपूर. तर आता इकडनं सुरुवात करते. थोडंसं नाश्ता वगैरे करतात या ठिकाणी. हे हॉटेल आहे. या ठिकाणी जेवणाची वगैरे सोय होती, फक्त जाताना सांगून जायला लागते. आता आपल्याबरोबर आपल्या टीममध्ये मग ओळख करून दिली तसं मंगेश आहे, आणि तिकडे बाकीचे मित्र नाश्ता करतात ते. तर इकडनं 4 ते 5 तास लागू शकतात वरती जाण्यासाठी. खाली आपण विचारलं तर. आता बघूया वेळ किती वेळ लागतो. Teenage love, everybody else could see the way we were living. तर मित्रांनो, आपण खांडस गावातून चालत चाललेलो आहे. ॲक्च्युली आपण लय पाठीमागं उतरलो माहिती नसल्यामुळं, आणि आता चाललोय चालत 1-2-2.5 किलोमीटरचं इकडनं वाटते ट्रॅक आहे. रोड चांगला आहे, पण गाडी पुढंपर्यंत येऊ शकते. आपल्याला तर ॲक्च्युली गाडीवाल्याने पाठीच सोडून दिलं. चाललो आहे आता चालत खांडसमधून. 8 वाजले तर आपल्याला इथंच. आता पायथ्यापर्यंत पोहोचलं, किती वेळ लागतो काय माहीत. नंतर चढाई चालू होणार आहे. आणि थोडं आता पावसाचं पण चालू झालेलं आहे, मग भिजत जायचं आहे आता. चला, ही लास्ट पार्किंग या ठिकाणावर गाड्या पार्क केल्या जातात आणि इकडनं चढायला सुरुवात होती. समोर दिसते ना या ठिकाणी. आता आणि आम्हाला मागच्या जो टॅक्सीवाला होता आपण केला होता, आता मला लय येत पण जाऊ द्या. त्यांनी ॲक्च्युली आम्हाला लय पाठी सोडलं 1-1.5 किलोमीटर. सगळे चालू आम्ही. ॲक्च्युली हा इथं पार्किंग आहे, इकडनं स्टार्ट होते ट्रेक. हर हर महादेव, हर हर महादेव, बजरंग बली की जय. या ठिकाणापर्यंत गाड्या येतात, पाठीमागे दिसते तुम्हाला. या ठिकाणापर्यंत गाड्या येतात आणि आता इथून ट्रॅक चालू होते खरं आपल्याला. आलं गेलं समोर. यापर्यंत रोड चांगला गेलेला आहे. नंतर आपला डायरेक्ट म्हणजे कच्चा रस्ता चालू होते. पूर्ण रस्त्याच्या बाजूने असे पाण्याचे फ्लो चाललेले आहेत, कारण पाऊस झालाय ना आता भरपूर, त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे. In a fantasy, when I kiss her, I don't know. गणेश घाटातून जाताना ना प्रत्येक ठिकाणी या प्रकारे असे मार्किंग आहेत. तर भरपूर झाडांवर अशा मार्किंग केलेली आहे, त्यामुळे चुकण्याचा काही विषय नाही. आणि पाऊलवाटही चांगली दिसते आतापर्यंत, तरी पुढचं सांगू शकत नाही. हा पदरवाडी मार्ग गणेश घाटातून. या ठिकाणी पहिले चार्जेस घेतले जात होते पर पर्सन, पण आता ते खोडले, त्यामुळे बंद केले वाटतं. चला, असे भरपूर ठिकाणी बोर्ड लावलेले रस्त्यामध्ये, चुकण्याचा काही विषय नाही या ठिकाणी. तर या घाटाला जे गणेश घाट नाव पडलंय, ज्या देव मंदिरावरून, त्या मंदिरावरच आपण पोहोचलो आता. समोर दिसते गणपती मंदिर, तर त्या ठिकाणी पोहोचलो आता आपण.
तर आता आपण गणपती बाप्पाचं वाटेमध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि ट्रेकला सुरुवात केलेली पुन्हा एकदा. पाऊस थोडासा कमी झालेला आहे, पण सुरुवातीला पाऊस चांगला लागला होता आपल्याला. रोड मस्त आहे, रोडला काय चुकण्यासारखं नाही विषय, आणि गर्दीही आहे, भरपूर ट्रेकर्स येतात या ठिकाणी. तर आपल्याला गणपती मंदिरापासून एक 20-25 मिनटं पुढे आल्यानंतर एक फॉरेस्टचा नाका लागला. त्या ठिकाणी पर पर्सन चार्ज घेतले जातात, 60 रुपये पर पर्सन. कॅमेऱ्याचे वगैरे वेगळे चार्जेस घेतात, परंतु आपल्याबरोबर स्टाफ असल्यामुळे आपल्याला सोडले, स्टाफचा चार्ज नाही घेत काय. चला अजून जोरात म्हणा. तर आपल्याला आता ट्रेक चालू केला होता 8 वाजता, आता वाजलेले आहेत 9:30. खंडच ग्रामपंचायतीतून 8 वाजता चालू केलेला. आणि पायथ्याची भीमाशंकरचे ना तिकडे आला होता आपण 8:45 वाजता. म्हणजे आपण ऑलमोस्ट 1 तासामध्ये इथपर्यंत पोहोचलोय. वर सपाट रोड एकदम आणि गर्दी भरपूर आहे रोडला. तर आता इकडनं आपली खरी चढाई चालू होती. आतापर्यंत पूर्ण सपाट रस्ता होता आणि इकडनं चढायचं आपल्याला. समोर पूर्ण वॉटरफॉल दिसत जबरदस्त. तर आता आपण त्या विहिरीपाशी आलेलो आहे, जो गणेश घाटातून वरती येतो ना भीमाशंकरसाठी. तिकडनं एक पदरगडसाठी रस्ता जातो, त्या ठिकाणी पाटी लावलेली आहे आणि ही विहीर होती. हा एक मिनिट, हे बघा ही विहीर आहे, तिकडनं तो रस्ता आहे जाण्यासाठी. हा जबरदस्त वॉटरफॉल लागले आपल्याला या ठिकाणी. तेव्हा ठिकठिकाणी दगडांवरती बांधे केलेली जाण्यासाठी आणि रस्त्यामध्ये भरपूर दुकानं आहे खाण्यासाठी. दगडावर सुंदर असा ओम कोरलेला या ठिकाणी आणि तो छान दिसतो त्याच्या बाजूला हिरवळ आल्यामुळे. हा या ठिकाणी दुसरी विश्रांती घेतली आपण आणि आता चढायला सुरुवात केली परत पाणी पिऊन. आता वाटतंय खरं डोंगर चढतोय आम्ही, ट्रेकिंग चालू आहे आता असं वाटतंय. बघा आता खरी खतरनाक चढाई चालू आहे. मित्र कसं वाटतंय आता भुजबळ मला? अर्ध्यापर्यंत काय वाटलं नाही, पण अर्ध्यातून पुढं ट्रेक केल्यासारखं वाटतंय. थोडंसं काहीतरी देवाच्या दर्शनात चालल्यागत वाटतंय आम्हाला. आणि मेन म्हणजे सवय नाही, तरी पण एवढ्यापर्यंत आलेच फक्त भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी. बम बम भोले. हा तर मित्रांनो खरी चढाई झाली आता आणि आता थोडंसं प्लेन रस्ता आलेला आहे. बरं वाटतं आता, खतरनाक मध्ये मध्ये पॅच, पण सोपं आहे हा इतर याच्यापेक्षा. तर आता वाजलेत 11:15 म्हणजे 12 पकडा. आपण 8ला खांडस गावातून सुरुवात केली, ती पोचलो ऑलमोस्ट. हे बघा ही फेन्सिंग लागली म्हणजे आपण वरती पोचलो आता ऑलमोस्ट. झालं आता हे संपलं का आपण रोडला आहे मेन भीमाशंकर. आलो काय आता? हां फायनली मित्रांनो आपण वरती पोचलो आहे. 12:30 झाले. हे बघा पाठीमागे फेन्सिंग लागली ती म्हणजे आलो ऑलमोस्ट. अजून आपले 3 मेंबर पार्टी आहे, त्यांची वाट बघू थोड्या वेळ. इकडे हे रिटर्न जाण्यासाठी हा बोर्ड लक्षात ठेवा. इकडनं गणेश घाट आहे, हा इकडनं हा रोड आणि इकडं भीमाशंकरकडे. तर पोचलो आपण भीमाशंकरला. इकडे समोर रोड आहे, धुक्यामुळे काही दिसत नाही, जबरदस्त धुकं आलेलं आहे. अजून आपले 3 मेंबर पार्टी आहे, त्यांची वाट बघतो इकडं आणि नंतर दर्शनासाठी जाणार आहे. तर आता आपण दर्शनासाठी उभं आहे लाईनीला. इकडे पाठीमागे लाईन चालू आहे. आपण मध्ये बहुतेक मुखदर्शन घेऊ कारण खूप गर्दी आहे.
आपण पोहोचलेलो आहोत. कुठं काय दर्शन बघा इथे. आपल्याला आतमध्ये डायरेक्ट दर्शन भेटलेलं आहे. दर्शन घेऊन लवकरात लवकर पळूया इकडनं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. चला भेटू बाहेर आता. तर दर्शन झालं आपलं, तर बाहेर निघतो. इकडे बघा. इकडून या. हे सागर 1000 रुपये काढा सगळ्यांनी आणि जे जे काय प्रसाद दिवसात तेवढा खर्च झाला आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे भीमाशंकरचं आणि आता आपण बाहेर पडतो इकडे एक्झिटवरून. लवकर दर्शन झालं आपलं. गर्दी होती भरपूर बाहेर, खूप मोठी लाईन आहे, परंतु साहेबांमुळे लवकर दर्शन झालं आपलं. ओळख कामाला आली. चला आता इकडे बाहेर निघतोय. आपली बॅग वगैरे घेऊ, थोडा नाश्ता वगैरे करू आणि नंतर परतीच्या प्रवासाला लागणार आहे. आता बाहेर भेटू. तर आता आपण दर्शन वगैरे झालेले. आपण एका ठिकाणी नाश्त्यासाठी बसलेलो. हॉटेल आहे पुरी भाजी. नाही तू पुरी भाजी मागवलेली खायला. शेवटपर्यंत भेटलेलं नाही. वरच थांबणाकडे. पहिलं थँक्यू. या ठिकाणी आपण नाश्ता केला होता पाठीमागे इकडे. मंदिराची दर्शनाची लाईन आहे पाठीमागे आपल्या. आता निघतो आपण इकडनं पुढे जाऊ, जरा थोडं गर्दीतून खाली हो. फोन करून सांगू का? तर आता आपण कमानीच्या बाहेर आलो. ही कमान आहे भीमाशंकरची. निघतो आता इकडनं. दर्शन वगैरे झालेले आपलं व्यवस्थित. खूप वेळ गेला आपला. आपण यावेळेस गणेश घाटातून आलो होतो. मागच्या 2 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस बैलजोडी घाटातून आलो होतो. गेट आहे पाठी, मग इथून एंट्री केली होती आपण आतमध्ये. आणि आता इकडे जे जातो आपण ते वापस ज्या रोडने आलो होतो जंगलातून त्या रोडला. हे ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेली आहे आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आपलं. आतमध्ये जाऊन एकदम आपला गंध वगैरे एकदम पुसलं, पावसात लावला होता. तर दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. गर्दी खूप आहे. जर लाईननी गेले तर कमीत कमी 4 ते 5 तास लागतील दर्शनासाठी. पब्लिक येते या ठिकाणी. तर धुकं एवढं आहे ना जबरदस्त वरती, काहीच दिसत नाही आजूबाजूचं. पावसाने थोडी शांतता घेतलेली. पाऊस कमी झालाय. आजच्या आपल्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर जे मित्र होते त्यांना विचारा कसा वाटला आजचा ट्रेक. कारण आपलं संपलं आता निघतो आपण. थोडंसं या ठिकाणी थांबतोय, नाश्ता वगैरे करू आणि नंतर निघू खाली. तर आपले ग्रुपचे मेन मेंबर अमोल दंड होते. कसं वाटलं तुम्हाला? एकंदरीत चांगला एक्सपिरियन्स होता. थोडा त्रास झाला कारण वर्षाला एकदाच येतो आम्ही. अचानक पार्टीचे भयानक कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळं पण छान वाटलं. लवकर दर्शन आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं डायरेक्ट दर्शन झालं. डायरेक्ट दर्शन होणं म्हणजे भाग्याचं काम आहे. ते आम्हाला आमच्या सगळ्या मित्रांच्या कृपेनं झालं. धन्यवाद. मंगेश, तुला कसं वाटलं? एकंदरीत ट्रॅक खरंच खूप सुंदर होता. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर ट्रॅकला यायचं असेल तर तुमची फिजिकल फिटनेस जरा थोडी चांगली ठेवा. कारण की थोडंसं टफ आहे. डायरेक्ट म्हणजे अमावस्या पौर्णिमेला ट्रॅक करतो असं करू नका. एकदा म्हणजे चांगलं 2-3 ट्रॅक करा, नंतर भीमाशंकरला आहे. कारण खूप उंच आहे आणि थोडंसं टफ आहे एवढं सांगतो. आणि खरंच सुंदर ट्रेक आहे आणि करा पावसाळ्यात नक्की. उज्ज्वल साहेब, आपल्याला काय वाटलं? एक नंबर ट्रेक. एकदम छान वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि दर्शन झाल्यामुळं तर एकदम असं एक वेगळीच एनर्जी आलेली आहे आमच्यात. असं दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्यावर्षी सुद्धा ट्रेक सफल केलेला आहे. खूप छान वाटलं. मी आलोय म्हणून म्हणलं रिक्वेस्ट म्हणून. धन्यवाद. चला आता आपल्याला परतीच्या प्रवासाला लागायचं आता कॅमेरा. तर आता आपण हा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहे भीमाशंकरचा. आपण 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो. आता परत 2 वर्षानंतर या ठिकाणी आलो आहे. पण रोड वेगळा होता. मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो आपण त्यावेळेस बैलजोडी घाटातून आलो होतो आणि आता गणेश घाटातून आलो. सुंदर असं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आतमध्ये दर्शन झाल्यामुळे सगळे खुश आहे. लवकरात लवकर झालं थोडंसं ओळखीने. तर चला आता हा व्हिडिओ या ठिकाणी संपूया आणि निघूया. बाय. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
बाय.